आज होणार 75 लाख महिलांना पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक 23 फेब्रुवारी 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज एकूण 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या 15 जिल्ह्यांमध्ये आज लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाटप होणार आहेत आणि सोबतच बहिणींसाठी स्पेशल गिफ्ट म्हणजे पैठणी साड्या, 25 पैठणी साड्या त्यासुद्धा आज बहिणींना मिळून जाणार आहेत आणि या 25 पैठणी साड्या आपल्या चॅनलतर्फे आपण वाटणार आहोत. चला तर कोणत्या बहिणी पात्र ठरणार, कोणत्या बहिणींना आज 8वा हप्ता मिळणार आणि कोणत्या बहिणी वंचित राहणार, संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आत्ताच आलेल्या अपडेटनुसार आज बहिणींना 2100 रुपये जे आहे ते 8वा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि परंतु फक्त याच निवडक महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. यामधून 5 ते 6 लाख महिला वगळल्या जाणार आहेत. आता वगळण्याचे कारण नेमकं काय असणार ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहूयाच. त्याच्या अगोदर बहिणींसाठी दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे 8वा हप्ता तर मिळणारच आहे, सोबतच आता 9व्या हप्त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे. हो मित्रांनो, 9वा हप्ता भरपूर महिला 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या, परंतु अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि 9व्या हप्त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे आणि आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये अधिक 2100 असे मिळून 4200 रुपये बहिणींच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहेत. आणि आज 8वा हप्ता तर बहिणींना मिळणार आहे आणि त्यामध्ये एकूण 15 जिल्ह्यांची यादी आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण यादी आहे आणि ऑफिशियल साईटकडूनच आपण ही यादी अगोदरच घेतलेली आहे, कारण की आपल्या सबस्क्रायबरला सर्वात अगोदर अपडेट देणं हे आपलं काम आहे. त्यामुळेच ही यादी आपण यूट्यूबवर सर्वात तुमच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक लगेच करून टाकायचं आहे. आता बहिणींची प्रतीक्षा कशामुळे संपलेली आहे तर हे पहा, भरपूर दिवस बहिणी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थी महिला वाट पाहत होत्या, ती म्हणजे 8व्या हप्त्याची, जो की 8व्या हप्त्याची अत्यंत गरज महिलांना होती आणि त्यामुळेच आज अखेर निर्णय जो तो झालेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून एक मोठा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणींना 8वा हप्ता वाटप करण्याविषयी. त्यामुळे आज 2100 रुपये मिळणार आहेत, परंतु त्यासाठी काही पात्रता आणि अटी तुम्हाला पूर्ण कराव्याच लागणार आहेत. त्याला कुठल्याही प्रकारचा पर्याय किंवा ऑप्शन नाही. त्या 5 पात्रता आणि अटी तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आज तुम्हाला लाभ मिळणार आहे, अन्यथा 1 रुपयासुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. चला तर त्या 15 जिल्ह्यांची व 5 बँकांची यादी आपण अगोदर पाहूया आणि त्याच्यानंतर कोणत्या महिला या अटी पूर्ण करतात आणि ज्या महिलांनी अटी पूर्ण केल्या अशाच महिलांना 2100 रुपये आज मिळून जाणार आहेत. आता यामधील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे महिलांना आता लाभ किती मिळणार आहे तर हे पहा, फेब्रुवारी अधिक मार्च अशा पद्धतीने 2 महिन्यांचा लाभ बहिणींना मिळणार आहे. त्यामध्ये 2100 अधिक 2100 म्हणजे एकूण 4200 रुपये बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. ही गोष्ट तर आता सर्वांना क्लिअर झालेली आहे. चला तर ते 15 जिल्हे, महत्त्वपूर्ण 15 जिल्हे आपण पाहूया की या जिल्ह्यांमध्ये आज डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे बहिणींच्या खात्यावर पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत आणि ते म्हणजे एकूण 75 लाख बहिणींच्या खात्यावर आज पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. त्यामुळे 15 जिल्ह्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी यादी आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. त्यामधील सर्वात पहिला जिल्हा मित्रांनो असणार आहे, सुरुवात जी आहे ती होणार आहे रायगड या ठिकाणावरून, कारण की रायगड या ठिकाणी भरपूर महिला ज्या आहेत त्या वंचित राहिलेल्या होत्या. वचनपूर्ती सोहळा तिथे पार पडला, परंतु वचनपूर्ती सोहळा पार पडल्याच्या नंतर बहिणींना जेव्हा विचारण्यात आलं तुम्हाला पैसे मिळाले का, तर त्यापैकी 50 ते 60% बहिणींचे हात वर होते, म्हणजे त्या बहिणींनाच फक्त पैसे मिळालेले आहेत आणि 40% बहिणी अजूनपर्यंत वंचित राहिलेल्या आहेत. त्यामुळे सुरुवात जी आहे ती रायगडपासून होणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण आणि मोठा जिल्हा आपण देखील सांगू शकतो तो म्हणजे कोल्हापूर, त्याच्यानंतर सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि सोबतच आता पुणेमध्ये देखील भरपूर महिला ज्या त्या वंचित राहिलेल्या होत्या. पुणे या ठिकाणी काय विषय झाला होता तर बहिणींचे आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक नसल्यामुळे कारणास्तव बहिणींना 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही काही बहिणींना, आणि ज्या बहिणी नंतर खाते उघडले आहेत अशा बहिणींना फक्त एकच हप्ता मिळालेला आहे किंवा त्या बहिणींना कमी पैसे जे आहेत ते मिळालेले आहेत. तर आता टेन्शन घेण्याची, काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला एक स्पष्टरित्या मोठी अपडेट देखील तुम्ही म्हणू शकता. तर आज 8वा हप्ता तर मिळून जाणार आहे. त्याच्या अटी आणि पात्रता काय असतील ते आपण पुढे व्हिडिओच्या सांगणारच आहोत. त्याच्या अगोदर नाशिक, धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना, तसं सोबतच बीड, तर या सर्व साईडला आज पैसे जे आहेत एकूण 15 जिल्ह्यामध्ये
पैसे मिळून जाणार आहेत. आणि भरपूर महिला विचारतात सर आमच्या जिल्ह्यांचं काय, किंवा आम्ही नांदेडवरून आहोत, आम्ही चंद्रपूरवरून आहोत, किंवा आम्ही गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर कुठूनही असाल तुम्ही तर टेन्शन घेऊ नका. सलग आजपासून सलग 3 दिवस पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. आणि हे पैसे कोणत्या बहिणींना मिळणार, तर हे पहा, ज्या बहिणी पुढील आपण सांगणाऱ्या अटी आणि सर्व गोष्टी पूर्ण करत असतील त्याच बहिणींना हा हप्ते जे आहे ते मिळणार आहेत. म्हणजे 8वा हप्ता मिळून जाणार आहे. तर याच ठिकाणी आज इकडचे जिल्ह्यानंतर उद्या आणि नंतर इकडचे, तर अशा 3 दिवस सलग पैसे जे आहेत ते ट्रान्सफर केले जाणार आहेत DBT माध्यमाद्वारे. तर आज महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे, तर आज मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि त्यांनी तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत की आजपासून पैसे वाटप झालेच पाहिजेत आणि फक्त याच महिलांना पैसे द्या. ज्या महिला या नियम अटी मोडत आहेत त्यांना ₹1 देऊ नका. तर अशा पद्धतीची माहिती आपल्याकडे त्यांनी दिलेली आहे. चला तर आता त्या नियम आणि अटी कोणत्या आहेत आणि बैठकीत हा मोठा निर्णय कशामुळे झालेला आहे ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर 8वा हप्त्याचे वाटप करण्याचे आदेश तर अखेर आलेलेच आहेत आणि फेब्रुवारीमध्ये नवीन वचनपूर्ती सोहळासुद्धा पुणे या ठिकाणी पुन्हा एकदा वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे. आणि या वचनपूर्ती सोहळ्याच्या अंतर्गत बहिणींना पुन्हा एकदा पैसे वाटले जाणार आहेत. परंतु आजपासून ही सुरुवात जी आहे ती होणार आहे. हे पहा, 8वा हप्ता जर पाहिजे असेल तुम्हाला, त्या नियम अटी पुढे आपण पाहूया. त्याच्या अगोदर या बँकेकडे लक्ष द्या. या महत्त्वपूर्ण बँका आहेत काही मित्रांनो. मग त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, सोबतच पोस्टाची बँक आहे असेल. तर या 3-4 बँका महत्त्वपूर्ण बँका आहेत, ज्या बँकेमध्ये सर्व बहिणींचे आधार कार्ड लिंक आहेत, सर्व गोष्टी क्लिअर आहेत. तर अशा बहिणींना 8वा हप्ता मिळण्यास कुठल्याही प्रकारची अडचण अजिबात येणार नाही. फक्त तुम्ही KYC जे आहे ते तुम्हाला आता नवीन अट किंवा नियम देखील तुम्ही म्हणू शकता. जर तुमचे बँकेत खाते असेल तर तुम्हाला जुलै महिन्यामध्ये KYC जी आहे ती करणे आवश्यकरित्या ठरणार आहे. आणि हयात असल्याचे प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही जिवंत आहात की नाही याचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला द्यायचे आहे. आणि याची KYC जी आहे ती प्रोसेस जी आहे ती जुलै महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणार आहे. ही अपडेट देखील आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. कारण की हे पहा, KYC करण्यामध्ये जर तुम्हाला उशीर झाला तर हप्ता तुम्हाला भेटू शकत नाही किंवा हप्ता मिळण्यास नक्कीच उशीर होणार आहे. त्यामुळे तुम्ही जुलै महिन्यामध्ये हे पहा, आत्ता सध्या KYC चालू नाही, परंतु तरी देखील तुमची KYC आहे का नाही एकदा चेक करून घ्या. आणि केली नसेल तर करून घ्या. कारण की जुलै महिन्यापासून जर तुम्हाला ओरिजिनल प्रूफ सहित किंवा मग तुम्ही फॉर्म भरलेले डॉक्युमेंट असतील, उत्पन्नाचा दाखला असेल, सर्व गोष्टी असतील तर त्या गोष्टी देखील तुम्हाला देणे आवश्यककारक ठरणार आहे. आणि आता महत्त्वपूर्ण म्हणजे 8वा हप्त्याचे वाटपचे नियोजन अखेर पूर्ण झालेले आहे. आणि चेक जो आहे तो महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे सुद्धा गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी महिलांना या चेकद्वारे पैसे जे आहेत ते सर्व अकाउंट्सवर ट्रान्सफर करण्यात येणार आहे. ते म्हणजे 3,680 कोटी एवढी रक्कम जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे फक्त लाडक्या बहिणींसाठीच. हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अत्यंत प्रचंड मोठी रक्कम जी आहे ती शासनाने निर्णय घेतलेला आहे फक्त लाडक्या बहिणींना वाटप करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर मागील हप्ते आले नसतील किंवा काही ₹1 किंवा 1 हप्ता कमी, 2 हप्ते कमी, तर असा जर विषय असेल तर टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही तुम्हाला. कारण की पैसे तर तुमचे कुठेच जाणार नाहीत. फक्त विषय काय होणार आहे, तर काही बहिणींना लवकर मिळणार, काही बहिणींना उशिरा मिळणार आणि काही बहिणींना तर अजिबात ₹1 मिळणार नाही. तर ते कशामुळे, तर त्या बहिणी नियम व अटी त्यांनी मोडलेल्या आहेत. आता त्या नियम व अटी आपण आता लगेच पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला जाणून घेणं महत्त्वपूर्ण ठरते. ते म्हणजे आतापर्यंत तुम्हाला एकूण रक्कम किती मिळाली, कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे. ₹10,500 मिळाले की 9,500 किंवा ₹7,500. कारण की हे आमची टीम आहे आणि ज्या बहिणींना लाभ जो आहे तो मिळालेला नाही किंवा लाभापासून थोड्याफार वंचित राहिलेल्या आहेत, तर अशा बहिणींसाठी आपली टीम जी आहे ती सतत प्रयत्न करत असते आणि बहिणींची सर्व यादी PDF जी आहे ते वरपर्यंत नक्कीच पाठवत असते. आणि त्यामध्ये तुम्हाला लाभ जो आहे तो नक्कीच मिळत असतो. त्यासाठी फक्त तुम्ही सबस्क्राईब केलेला असायला पाहिजे. कारण काही विषय काय होतो, सबस्क्रायबरच्याच कमेंट फक्त वरपर्यंत पोहोचत असतात. आता नियम व अटी आपण जाणून घेऊया. 8वा हप्ता तर मिळणारच आहे, परंतु नियम व अटी ज्या आहेत त्या पालन कराव्याच लागणार आहेत. हे पहा, ज्या नियम अटी दिलेल्या असतात त्या आपल्या चांगल्या करताच दिलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही फक्त हे नियम व अटी, छोट्या छोट्या अटी आहेत त्या एकदा पूर्ण करा. तुम्हाला हप्ता भेटण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तर यामध्ये सर्वात पहिल्या किंवा आपण म्हणू शकतो सर्वात महत्त्वपूर्ण अटी, 4च अटी यांनी ठेवलेल्या आहेत. 1, 2, 3 आणि 4. तर या 4च अटी यांनी लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलेल्या आहेत. त्यामधील पहिली अट अशी आहे, जर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडता इतर कुठल्याही योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला योजनेतून तुमची हकालपट्टी करण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर जर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडता किंवा लाडकी बहीण योजनेसोबतच तुम्ही जर लाभ घेत असाल, श्रावण गांधी योजना असेल किंवा दुसरी योजना आहे 2 ते 3 योजना, संजय गांधी योजना असेल, तर श्रावण बाळ योजना असेल, तर या 2 योजना आहेत. तर त्या
दोन योजनेचा लाभही तुम्ही घेत असाल आणि लाडक्या बहिणीचाही लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला या लाडक्या बहीण योजनेतून तुमचं नाव जे आहे ते कट केले जाणार आहे आणि ऑलरेडी 5 लाख महिलांची नावे बाद करण्यात आलेली आहेत फक्त कशा कारणास्तव तर डबल योजनेचा लाभ जे आहे त्या महिला घेत होत्या. आता भरपूर महिला विचारत होत्या सर एका कुटुंबात आम्ही 2-3 महिला आहोत मग आमच्यापैकी कोणाला पैसे येणार. तर हे पहा, जर तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर कुटुंबामध्ये 2 ते 3 महिला जरी असतील तरी देखील तिन्हीलाही लाभ जो आहे तो लाडकी बहीण योजनेचा नक्कीच मिळणार आहे कारण की उत्पन्न कमी असल्यास कारणास्तव. तर हे पहा, तिसरी महत्त्वपूर्ण अट आहे ते म्हणजे जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल, तुमच्या नावावर 4चाकी वाहन असेल. हे पहा, 4चाकी वाहनाची अट काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आली होती परंतु ती अट आता पुन्हा नव्याने तयार करण्यात आलेली आहे किंवा लागू करण्यात आलेली आहे आणि त्या कारणास्तवच आता 4चाकी वाहन जर तुमच्या नावावर असेल किंवा तुम्ही जर लाभ घेत असाल आणि तुम्ही आत्ताच 4चाकी वाहन खरेदी केले असेल तर तरीसुद्धा तुम्हाला 8वा हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही. परंतु भरपूर महिला विचारतात सर आमच्याकडे इतरही गाड्या आहेत किंवा आमचे समजा दुसरे पिकअप आहे किंवा ट्रक आहे तर असं काय असेल तर हे पहा, ते कमर्शियलमध्ये येते त्यासाठी तुम्हाला तर असतील तरी देखील टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला सुद्धा पैसे मिळून जाणार आहेत. फक्त ज्या महिलांकडे तर आता पुढची अट महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे काय तर जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यादरम्यान तुम्हाला KYC जे आहे ते करणे बंधनकारक आहे. जर KYC केली नाही तर तुम्हाला लाभ जो आहे तो अजिबात मिळणार नाही. तर या छोट्या मोठ्या अटी होत्या. या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हो मित्रांनो, आतापर्यंत भरपूर वाट जी आहे ती तुम्ही पाहिलेली आहे आणि भरपूर दिवसही झाले महिलांच्या खात्यावर पैसे पडले नव्हते. परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही. आता उशीर अजिबात होणार नाही. डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे लाडक्या बहिणींना पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहेत. हे पहा, आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आपल्या चॅनलतर्फे आपण सिल्क पैठणी साडी जे आहे ते सुद्धा आपण वाटणार आहोत फक्त लाडक्या बहिणीसाठीच. आणि ज्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि व्हिडिओला दर दिवशी व्हिडिओला लाईक करत असतात तर अशा बहिणीसाठी आपण 25 पैठणी साड्या त्या सुद्धा अतिशय ब्रँडेड न्यू क्वालिटीच्या साड्या आपण वाटप करणार आहोत. आणि यामध्ये जर तुम्हाला साड्या पाहिजे असतील तर तुम्हाला हे 3 कामं करावेच लागणार, 1, 2 आणि 3. तर या 3 कामामध्ये सर्वात पहिलं काम आहे ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहून व्हिडिओच्या खाली छान अशी कमेंट करायची आहे. धन्यवाद सर, आम्हाला पैसे मिळाले किंवा तुमच्या अडचणी असतील तरी अडचणी सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ छान वाटला असेल तर तसं सांगा. या सर्व गोष्टी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला सुद्धा 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या डायरेक्ट मिळून जाणार आहेत. आता सोबतच 2 नवीन जबरदस्त योजनासुद्धा आलेल्या आहेत फक्त लाडक्या बहिणीसाठी. त्या 2 नवीन योजना कोणत्या आहेत ते जाणून घेण्याच्या अगोदर देखील एक सांगू इच्छितो मी तुम्हाला, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर सर्व बँक खाते चेक करा. एकदा बँकेत पैसे आले आहेत की नाही ते देखील तुम्ही एकदा चेक करू शकता. कारण विषय काय होतोय, भरपूर महिला तर म्हणतात सर आम्हाला पैसे आले नाहीत परंतु बँकेत जाऊन चौकशी करत नाहीत. हे काही वेळेस काय होतं, मेसेजसुद्धा तुम्हाला पडत नाही आणि त्यामुळे तुम्हाला अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होत असतात. त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन चौकशी सतत करत जा, आमचे पैसे आले का किंवा अकाउंट फोनपे असेल गुगल पे असेल तर त्यावरून तुम्ही चेकसुद्धा करू शकता. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता 20 लाख घरकुलं जे आहे ते मंजूर झालेले आहेत आणि वाटपसुद्धा सुरू झालेले आहे काही ठिकाणी किंवा काही गावाच्या अंतर्गत. तर हे पहा, तुमच्या गावामध्ये देखील तुमच्या नावावर जर घरकुल आले असेल तर ते तुम्ही घरकुल क्लेम करायचा आहे आणि जर आले नसेल तर नवीन अर्ज देखील मार्च महिन्यापासून नवीन अर्ज सुद्धा सुरू होणार आहे. त्यामध्ये तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमीत कमी लाडकी बहीण योजनेचा एकतरी हप्ता तुम्हाला मिळालेला असायला पाहिजे. अशा छोट्या गोष्टी जर तुम्ही पूर्ण केल्या असतील आणि सर्व गोष्टी क्लिअर असतील, तुमचे आधार कार्ड, बँक कार्ड, पॅन कार्ड सर्व गोष्टी ओके असतील तर तुम्हाला त्या घरकुल योजनेचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. आणि यामध्ये पात्रता आणि अटी एवढ्याच आहेत, फक्त पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे आणि उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. आणि याच्याविषयीचे अर्ज देखील लवकर सुरू होणार आहेत. अर्ज सुरू झाल्याच्यानंतर सर्वात अगोदर अपडेट आपणच घेऊन येणार आहोत फक्त तुमच्यासाठी. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, फक्त सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला नवीन अपडेट आजच्या क्षणी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आता सिलाई मशीन योजना, जी की प्रचंड महिला आतुरतेने वाट पाहत होत्या, सर आम्हाला सिलाई मशीन कधी मिळणार, आमचं सिलाई मशीनचं काय झालं सर. तर हे पहा, भरपूर महिलांनी अर्जसुद्धा केले होते गेल्या वर्षी किंवा 2024मध्ये त्यांनी अर्ज केले होते परंतु त्यांना काही सिलाई मशीन मिळाले नाही. तर याचं कारण एकच आहे, ज्या बहिणी पात्र नव्हत्या म्हणजे ज्या बहिणीचे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त होते तर अशा सर्व भरपूर बहिणींनी अर्ज केल्यामुळे सर्वांचे अर्ज ते रद्द करण्यात येऊन आता नव्याने अर्ज 1 मार्चपासून नव्याने अर्ज जे आहे ते सुरू होणार आहेत. आणि हे नवीन अर्ज सुरू होता क्षणी तुम्हाला
याचा लाभ जर घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार 2400 सिलाई मशीन जे ते वाटप केलं जाऊ शकतात. यामध्ये जर तुम्हाला सिलाई मशीन पाहिजे असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अर्ज ज्या महिला सर्वात अगोदर करतील, सुरुवातीला करतील, तर अशाच बहिणींना प्राधान्य देण्यात येणार आहे आणि त्या बहिणींना सुद्धा लाभ जे आहे ते या योजनेचा नक्कीच मिळून जाणार आहे. आणि सोबतच तुम्हाला सिलाई मशीन चालवता सुद्धा यायला पाहिजे. जर सिलाई मशीन चालवता येत असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. आता 25 पैठणी साड्या तर आपण वाटणारच आहोत. त्यासाठी तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली छान असे कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा, जेणेकरून आम्हाला असं समजेल की आपले सबस्क्रायबर पाहत असतात आणि त्यांना आपण साड्या देणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. याच्यानंतर महत्त्वपूर्ण योजना म्हणजे अन्नपूर्णा योजना. भरपूर महिला अन्नपूर्णा योजनेची वाट पाहत होत्या आणि सर आम्हाला 3 गॅस सिलेंडर जे आहे ते आतापर्यंत कशामुळे मिळाले नाहीत किंवा का आम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळाला नाही. तर हे पहा, याच्यामागे अतिशय सोपे आणि साधे कारण आहे. ते कारण म्हणजे काय, तर तुम्ही गॅस भरताना बुकिंग करूनच गॅस भरायचा आहे आणि तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असायला पाहिजे. तर या अशा अटी 3च अटी आहेत. त्यामध्ये उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या नावावर असायला पाहिजे. दुसरी अट याने ठेवलेली आहे, तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि तुम्ही कमीत कमी लाडकी बहीण योजनेचा एक तरी हप्ता तुमच्या खात्यावर जमा असायला पाहिजे, तरच तुम्हाला या अन्नपूर्णा योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे कोणते गॅसचे कनेक्शन आहे ते देखील तुम्ही सांगू शकता. मग ते उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल किंवा हे बघा जरी तरी दुसऱ्या गॅसचे कनेक्शन असेल तर सबसिडी मिळणार आहे, परंतु कमी मिळणार आहे जरा. आणि जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर 830 रुपये प्रमाणे तुम्हाला दरमहा 3 महिने सलग ही सबसिडी म्हणजे जवळपास 2425 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला कुठेही अर्ज करायची गरज नाही, फक्त जाऊन गॅस बुकिंग करून भरायचं आहे किंवा सर्व गोष्टी तुम्ही क्लिअर करून भरायच्या आहेत आणि त्यानुसार तुम्ही हे अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला सर्व गोष्टी ज्या त्या क्लिअर होऊन जातील. आणि तुम्हाला सुद्धा जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल आणि लाभ मिळाला नसेल तर कमेंट करून लगेच सांगा की सर आमचं उज्ज्वला गॅसचं कनेक्शन आहे आणि आम्हाला लाभ तरीसुद्धा मिळालेला नाही. तर त्यासाठी आमची टीम तुमच्यासाठी सतर्क आहे आणि कंटिन्युअसली प्रयत्न करत असते की पैसे कधी मिळणार किंवा काही अडचणी असतील तर त्या अडचणी देखील आपण नक्कीच सॉल्व्ह तुमच्या करत असतो. आता 25 पैठणी साड्या कोणाला मिळणार, तर हे ज्या महिला कंटिन्यू आपले व्हिडिओ पाहत असतात, सबस्क्राईब करत असतात, तर या सर्व साड्या आपण लवकरच तुमच्यापर्यंत वाटप चालू करणार आहोत. आणि त्यामध्ये जर तुम्हाला पैठणी साडी हवी असेल तर तुम्ही लगेच कमेंट खाली करू शकता, धन्यवाद सर किंवा व्हिडिओ आवडला सर. तर अशा पद्धतीचे स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.